आहे त्याला तुम्ही नाव द्यायचं आहे. सो गुड मॉर्निंग ऑल. फर्स्ट ऑफ ऑल वन इन्स्ट्रक्शन फ्रॉम माय साइड. जो तुमचा मेल आय डी आहे त्याला तुम्ही नाव द्यायचं आहे, तुमचा रोल नंबर आणि तुमचं नेम. सपोज अक्षय भोर. अक्षय भोरचं रोल नंबर किती आहे? सपोज 25 आहे. तर त्याने तुमच्या मेल आय डीला इथे दिसताना नाव का डिस्प्ले होईल? 25 अक्षय भोर असं नाव डिस्प्ले होईल. मेल आय डीचं नेम तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे अक्षय. म्हणजे काय होईल की कोण कोण प्रेझेंट आहेत हे तिथे लक्षात येईल. कोणी पण सिमिलीज किंवा दुसरं कुठलंही नाव तुमच्या मेल आय डीला द्यायचं नाहीये. तुमचा रोल नंबर आणि तुमचं नेमच त्याला डिस्प्ले झालं पाहिजे. आणि व्हॉट्सअप प्रोफाईलला पण तुम्हाला मी मागे पण सांगितलं, व्हॉट्सअप प्रोफाईलला पण तुम्ही तुमचा रोल नंबर आणि नेम असंच नाव द्या, जेणेकरून लक्षात येतं. प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह नाही करता येत किंवा सेव्ह पण नाही येत. आलं का लक्षात? मग तुमच्या प्रोफाईलच्या नेमवरनं लक्षात येतं की स्टुडंट कोण आहे. तन्मय, इज इट ओके? ओके सर. माईक अनम्यूटच असू दे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी व्हॉट्सअपचा प्रोफाईलचं नेम हे रोल नंबर आधी आणि त्याच्यानंतर तुमचं नेम असलं पाहिजे. नेम फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असलं तरी चालेल, पूर्ण नाव टाकलं नाही तरी चालेल, त्याच्यावरनं लक्षात येऊन जाईल आपल्याला. आणि मेल आय डीला पण सेम करा. तुमचं रोल नंबर आधी असेल आणि त्याच्यानंतर तुमचं नेम असेल, जेणेकरून इथे पण डिस्प्ले होताना तुमच्या रोल नंबर वाईजच ते डिस्प्ले होतील आणि अटेंडन्स मार्क करायला पण सोपं जाईल. ठीक आहे. काल तुमचं व्हर्च्युअल लॅब रिलेटेड सेशन कंडक्ट झालेलं आहे. त्याच्या रिलेटेड पण काही इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला. आपल्याकडे RSM पॉलिटेक्निकमध्ये व्हर्च्युअल लॅब ही इंट्रोड्यूस झालेली आहे. तर त्याचा यूज कसा करायचा, त्याच्या रिलेटेड कसे प्रॅक्टिकल परफॉर्म होतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काल सरोदे मॅडमने सांगितलं आहे सेशनमध्ये. ठीक आहे. तर आपण जेव्हा प्रॅक्टिकली व्हर्च्युअल लॅब यूज करू त्यावेळेस तुम्हाला अजून जास्त कन्सेप्ट क्लिअर होतील. तिथे सिम्युलेटर्स आहेत, आपले जेवढे एक्सपेरिमेंट आहेत जवळ पायथन रिलेटेड, तर जवळजवळ मॅक्झिमम 10 एक्सपेरिमेंट तिथे आहेत. आपल्याकडे टोटल 16 आहेत, तर त्यांनी कंबाईन करून 10 एक्सपेरिमेंट आपल्याला तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत. तर ते पण आपल्याला तिथे व्हर्च्युअल लॅब थ्रू परफॉर्म करता येतील. म्हणजे जे प्रॅक्टिकली तुम्ही बघणार आहेत ते तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल व्हर्च्युअल लॅब थ्रू. तर आपण ते पण जसं आपलं एक एक टॉपिक कव्हर होईल तसं आपण एक व्हर्च्युअल लॅब थ्रू काही गोष्टी अटेंड करणार आहेत. ठीक आहे. तर मॅडमने काल रजिस्ट्रेशन करून घेतलं का तुमच्याकडनं व्हर्च्युअल लॅबचं? तन्मयी? सर मी सेशनला नव्हती, मी प्रॅक्टिकलला जॉईन होती. अच्छा, ठीक आहे. जे नव्हते त्यांनी व्हर्च्युअल लॅबचं पण सेशन रिलेटेड गोष्टी काय आहेत त्याबद्दल चेक करा आणि रजिस्ट्रेशन एकदा करून घ्या. रजिस्ट्रेशनला फक्त 3 मिनिटं लागतील, 2 ते 3 मिनिटं. ते रजिस्ट्रेशन एकदा करून घ्या. बाकी काही कन्सेप्ट अशा असतील तशा क्लिअर करून देईल मी तुम्हाला. फक्त आता जेव्हा तुम्ही सेशन हे लेक्चर लिव्ह कराल त्यानंतर म्हणा किंवा दुपारी जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा तुमच्या मेल आय डीचं आणि व्हॉट्सअपचं नेम चेंज करायचं सगळ्यांनी. आलं का लक्षात? ओके सर. तो तुमचा ऑफिशियल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर, त्याच्यासाठी सांगतो. बाकी तुमचा दुसरा नंबर असेल तर तुम्ही तिकडे काही पण नाव ठेवा, पण इकडे हेच नाव असलं पाहिजे. आलं का लक्षात? ॲटलिस्ट हे सेमिस्टर तरी. नंतर मग तुम्ही फ्री आहात, तुम्हाला काय नाव ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. चला. सो मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल, yesterday I posted some PDF files and images on WhatsApp group related to syllabus and manual. मिळाले का सगळ्यांना? येस सर. डाउनलोड केले सगळ्यांनी? हो. व्हेरी गुड. तर काय करायचं हे सगळ्यांना माहिती आहे. मला मॅन्युअल नाही मिळालं असं कोणीही नसणार आहे आता जे प्रेझेंट आहे त्यांच्यापैकी. मॅन्युअल डाउनलोड करायचं आणि ज्या ज्या गोष्टी मॅन्युअल रिलेटेड आहेत परत मी एकदा सांगून देतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. त्याच्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट रिलेटेड इन्स्ट्रक्शन मी फर्स्ट लेक्चरमध्येच दिलेले आहेत. तर एक मायक्रो प्रोजेक्ट रिलेटेड शीट्स तुम्हाला पाठवली जाईल की लास्ट टाइमचे जे ग्रुप होते त्याच्यानुसारच, आणि त्याच्यात तुम्हाला फक्त तुमचं मायक्रो प्रोजेक्टचं टॉपिक इन्सर्ट करून द्यायचं आहे. तर ती शीट मी तुम्हाला थोडेसे एक टॉपिक कव्हर झाल्यानंतर देईन, कारण की मग तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड कन्सेप्ट पण क्लिअर झालेले असतील. तर ती एक बेनिफिटची गोष्ट तुम्हाला असेल. ठीक आहे. तर आता आपण मॅन्युअल रिलेटेड काय काय आहेत ते एकदा बघूया. नोट डाऊन कसं करायचं, मॅन्युअल कम्प्लिशन कसं करायचंय ते पण तुम्हाला एकदा सांगून देतो.
म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल. आता सध्या लगेचच नाही लिहिलं तरी चालेल. एक 5-6 दिवसानंतर 8 दिवसानंतर तुम्ही ते एक्सपेरिमेंट वाईज नोट डाऊन करायला सुरुवात करा. तर मी एकदा दाखवून देतो. माझ्याकडे आहे मॅन्युअल डाउनलोड केलेलं. काल मी व्हॉट्सअप तुम्हाला केलं. सिलेबसचं वेटेज पण तुम्हाला समजलं कसं आहे ते. बरोबर आहे? आलं मॅन्युअल? माहिती सगळ्यांना बाकी काय आहे ते लास्ट सेमिस्टर चालू म्हटल्यानंतर ॲज इट इज एक्सपेरिमेंट वाईज सगळ्या गोष्टी आहेत. इन्स्टॉल अँड कॉन्फिगर, पायथन आयडी. काल फर्स्ट एक्सपेरिमेंट तुमचा परफॉर्म झालेला आहे. तर थांबे मॅडमने तुम्हाला तो एक्सप्लेन केला. त्यानंतर डिस्प्ले मॅसेज पण तुम्हाला परफॉर्म केला आहे की कसं करायचं ते. आत्ता परत एकदा सांगून देईन मी, कारण की काल तुम्ही ॲबसेंट होतात ना. आले टोटल 16 नंबर ऑफ एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर स्कीम बघा इथे दिलेलं आहे. सगळं दिलेलं आहे. सगळं स्टेप वाईज प्रोसिजर दिलेली आहे. त्याच्यामुळे ती काय अडचण येणार नाही. दिसतंय? काय करायचंय? इन्स्टॉलिंग पायथन विंडो, पायथनच्या वेबसाईटला जायचं डाउनलोडला. आले का इथे? येस. हे बघा इथे आली. इथनं डाउनलोड दिसतंय, डाउनलोड पायथन. येस सर. ठीक. इथे लिंक ऑलरेडी दिलेली. लिंकवर क्लिक करायचं, येईल, डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर प्रोसिजर फॉलो करायची स्टेप वाईज. इन्स्टॉलेशन कम्प्लीट होईल. इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यानंतर आयडी ओपन होईल. नॉर्मल इन्स्टॉलेशन एक 10 MBचा सेटअप असतो. आणि मग पुढे कसं प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं ते दाखवूया. हा तुमचा पहिला एक्सपेरिमेंट झाला. याच्या रिलेटेड काय काय करायचं माहिती सगळ्यांना? हो. ओके. जे ब्लँकच्या स्पेसेस आहेत त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या नोटबुक मधले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हे सगळं तिथे तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. तर जसं प्रॅक्टिकल तुमचे परफॉर्म होत जातील तसं. प्रिंट द व्हर्जन ऑफ पायथॉन. कोणतं व्हर्जन दिसतं इथे आता? 3.9.2. व्हेरी गुड. तर तिथे लिहायचं आहे प्रिंट द व्हर्जन ऑफ पायथॉन. तुम्ही जे डाउनलोड कराल ते लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करायचं आपल्याला 3.9.2. माझ्याकडे 3.8.2 समथिंग काही असेल लास्ट इयरचं. ते पण तुम्हाला दाखवून देतो मी. राईट स्टेप्स टू फॉलो द लोड पायथॉन इंटरप्रिटर इन विंडो. तर ती जी स्टेप वरती दाखवले ते तिथे नोट डाऊन करायचे. झालं. पहिला एक्सपेरिमेंट संपला. आजच्याच कम्प्लीट होईल म्हणजे. बरोबर? हो. ओके, ठीक आहे. आणि आता येईल सेकंड एक्सपेरिमेंटवर आपण. ओके. सो मॅन्युअल तुम्हाला मिळालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला वेटेज पण दिलेलं आहे ऑलरेडी. आपण जे नोट डाऊन केलं आहे नोटबुकमध्ये ते वेटेज पण तुम्हाला तिथे मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पूर्ण सिलेबसची जी कॉपी आहे ती पण तुम्हाला व्हॉट्सअप केलेली आहे. त्याच्यामुळे ते सगळं डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर सिलेबस कॉपी बघायची आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिकल तुम्हाला टोटल 50 मार्क्स आहे इथे देताना आणि इज कन्वर्टेड इन टू 25 मार्क्स. जसं लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं तसं. ठीक आहे. सो मूव टुवर्ड्स अवर फर्स्ट प्रॅक्टिकल, हाऊ टू इन्स्टॉल पायथन. तर ही लिंक आहे तुम्हाला चॅट सेक्शनमध्ये मी पोस्ट करून देतो. ओके. इथून तुम्हाला पायथन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड पायथन क्लिक केलं, पायथन डाउनलोड होईल. डायरेक्ट असं डाउनलोड होईल. डाउनलोड करायचं, सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर इन्स्टॉल करायचं. नॉर्मल प्रोसिजर फॉलो झाली की तुमचं विंडोजमध्ये जायचं, तिथं आयडल टाईप करायचं. काय टाईप करायचं? आयडियल. आयडल म्हणजे पायथन. माझं कुठलं व्हर्जन आहे? 3.8. 3.8. ओके. 3.8 ओपन केलं, अशी विंडो ओपन होईल. इथे दिसेल पण तुम्हाला. तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसेल? 3.9.2. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट होणार आहे. समजलं? हो. ओके. त्याच्यानंतर इथे फाईलमध्ये जायचं आणि इथे न्यू फाईल दिसतंय. हां. इथे क्लिक केल्यानंतर तुमची ही नोटपॅड सारखी एक विंडो ओपन होईल. दिसते? हो.
ओके, ते आता मी सध्या क्लोज करतो. आणि हा जो मोड आहे, जसं तुम्ही कमांड प्रॉम्प्ट ओपन होतं, हा कमांड प्रॉम्प्ट आहे. इथे तुम्ही एखादी गोष्ट टाईप करू शकता. दिसते? मी टाईप येस करतोय. सपोज मी म्हटलं प्रिंट समथिंग काहीतरी, तर ते तुम्ही प्रिंट करू शकतात. ओके, तर याला आपण इंटरप्रिटर मोड म्हणतो. पायथॉनचे जे काय आयडी आहेत तो 2 मोडमध्ये वर्क होतो. एक इंटरप्रिटर मोडमध्ये. इंटरप्रिटर मोड म्हणजे काय, तुम्ही जे स्टेटमेंट रन करणार म्हणजे टाकणार आहात, टाईप करणार आहात, ते लगेच रन होईल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट तुम्हाला टाईप करावं लागेल. आणि एक कंपायलर मोड असतो. तर कंपायलर मोडमध्ये तुम्हाला प्रोग्राम पूर्ण टाईप करायचा असतो, तो सेव्ह करायचा असतो आणि तो कंपाईल करून रन करायचा असतो. बरोबर अक्षय? येस सर. ओके, अशा पद्धतीने त्या गोष्टी तुम्हाला असतात. मग 2 प्रकार आहेत. एक पायथॉन आयडी थ्रू करू शकता तुम्ही, म्हणजे इंटरप्रिटर मोडने, आणि दुसरं प्रोग्राम सेव्ह करून कंपाईल करून रन करू शकतात. आपण दोन्ही पण मोडने प्रॅक्टिकल परफॉर्म करून दाखवतो मी तुम्हाला आता. ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर सिस्टीम नाही आहे तर त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी ऑनलाईन कंपायलर अवेलेबल आहे पायथॉनचं. आणि पायथॉनची जी साईट आहे, हे बघा, ही पायथॉनची जी साईट आहे, दिसतंय तुम्हाला? हो त्या हो सर. पायथॉनच्या साईटवर तुम्हाला डायरेक्ट इंटरप्रिटर मोड पण अवेलेबल होतो. कसा होतो, तर होम पेजला तुम्ही आल्यानंतर हे दिसते तुम्हाला इथे ब्लॅक स्क्रीन. येस सर. इथे क्लिक करायचं, लॉन्च इंटरॅक्टिव्ह सेल, दिसतंय हो होम पेजला. याच्यावर क्लिक करायचं. इथे काहीतरी लोड होईल समथिंग, थांबा, लोड होतं इथे. दिसतंय ऑनलाईन कन्सोल फ्रॉम पायथॉन एनिवेअर, येस. लोडिंग कन्सोल, प्रिपेरिंग एक्झिक्युशन. आलं का ॲज इट इज? हम्म. जशी ही विंडो माझी येस. ओपन झाली होती तशी ती विंडो ओपन झाली. दिसते? हो बस, मग इथे तुम्ही तुमचा प्रोग्राम जसं इथे टाईप करता तसं हा ऑनलाईन मोडमध्ये टाईप करू शकतात. ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर नाही आहे त्यांनी मोबाईलवरनं पण करू शकतात. किंवा ऑनलाईन, तर तुम्ही असं म्हणतात, असं जरी म्हटलं तरी तुमचं काम होईल. ते पहिली लिंक येईल ती ओपन केली तरी तुमच्या इंटरप्रिटेड मोडमध्ये प्रोग्राम ओपन होऊन तिथून टाईप केला तरी चालेल. आय थिंक जवळजवळ मॅक्झिमम मुलांकडे लॅपटॉप्स आणि कम्प्युटर सिस्टीम आहेत, त्याच्यामुळे ती काही गरज नाही पडणार. ठीक आहे, काय डाऊट आता इथपर्यंत? आपले नो जे सर. बेसिक प्रोग्राम आहेत ते इथून टाईप होतील आणि रन पण होतील, काही अडचण नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता माझ्याकडे कंपायलर आहे तर मी कंपायलर थ्रूच जातो आणि तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, जसं की तुम्ही C++ मध्ये तुम्हाला एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल तर तुम्ही प्रिंट एफ वापरतात. C++ मध्ये करायचं असेल तर सी आउट वापरतात. आणि जावामध्ये एखादं आउटपुट स्क्रीनवर तुम्हाला मेसेज प्रिंट करायचा असेल तर तुम्ही काय स्टेटमेंट वापरतात? सिस्टम. व्हेरी गुड, system.out.println असं स्टेटमेंट वापरतात. बरोबर आहे? तर हो इथे फक्त प्रिंट स्टेटमेंट वापरतात. दिसतं इथे? हो प्रिंट स्टेटमेंट वापरल्यानंतर तुम्ही मेसेज देणार आहे, एक तर तुम्ही डबल कोट्समध्ये द्या किंवा सिंगल कोट्समध्ये दिलात तरी चालेल. इथे फक्त असं चालतं की तुम्ही मेसेज एक तर सिंगल कोट्समध्ये द्या किंवा डबल कोट्समध्ये दिला तरी चालेल. आणि व्हर्जन वाईज काही गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. जसं की 3.1 होतं, 3.2 झालं, 8 पर्यंत आलं, आता 3.9 वापरतोय आपण. तर काही गोष्टी अकॉर्डिंग टू व्हर्जन वाईज त्या बदलत असतात. पण आपल्या ज्या काही स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहेत त्या गोष्टी आपल्याला ॲज इट इज 3.8 मध्ये पण असणार आहेत आणि 3.9 मध्ये पण असणार आहेत. ठीक आहे, तर काय आहे इथे मग मेसेज देताना तुम्ही एक तर तो सिंगल कोट्समध्ये द्या किंवा डबल कोट्समध्ये द्या. जसं C++ किंवा सीचा प्रोग्राम हा वर्ड मेन पासून एक्झिक्युशनला चालू करतो. तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं एक्झिक्युशनसाठी मेन मेथड लिहायची नसते. इव्हन जावामध्ये पण तशीच कन्सेप्ट आहे. क्लासमध्ये तुम्ही एखादी पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन मेथड लिहिणार आहेत आणि ती लिहिल्यानंतर तुमचं एक्झिक्युशन त्या क्लासपासून चालू होणार आहे. पण इथे आपण ऑलरेडी गोष्ट ही मेनमध्ये लिहितच नाही, त्याच्यामुळे एक्झिक्युशन हे इंडेंटेशन जी कन्सेप्ट असते त्याच्यानुसार होतं. तर आपण ते नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. इथपर्यंत काही डाऊट कुणाला? नो तर हे सर. प्रिंट स्टेटमेंट कसं असतं, तर प्रिंटिंग मेसेज ऑन स्क्रीन. तर अशा पद्धतीने ते स्टेटमेंट लिहून घ्या. हेडिंग टाका तिथे, प्रिंटिंग मेसेज ऑन स्क्रीन, ऑन पायथॉन स्क्रीन.
आणि त्या पद्धतीने हे स्टेटमेंट तिथे लिहून घ्या नोटबुकमध्ये. एक एक कन्सेप्ट जी सांगतोय ती महत्वाची आहे, ती लिहून घ्या. झालं की मला सांगा. सिंगल कोट्स मध्ये झालंय, तुम्हाला डबल कोट्स मध्ये पण दाखवतो कसं करायचं ते. हे बघा. झालं? आलं बरोबर? हो. मी प्रोग्राम आता काय करतो, हे मी इंटरप्रिटर मोड मध्ये केलं. हे स्टेटमेंट प्रिंट केलं म्हणजे टाईप केलं आणि एंटर दिलं, लगेच त्याचं आउटपुट त्याच्या खाली प्रिंट झालंय. दिसतंय? येस सर. परंतु मला प्रोग्रामिंग थ्रू करायचं असेल तर मी कसं करणार ते पण तुम्हाला सांगतो. मी फाईलमध्ये जाणार, न्यू फाईल म्हणणार आणि मला जे जे प्रिंट करायचं आहे ते मी असं डायरेक्ट लिहिणार. वर्ड मेन मेथड कुठेही येणार नाही. डायरेक्ट म्हणायचं प्रिंट आणि जो मेसेज तुम्हाला द्यायचा तो डबल कोट्समध्ये द्या और सिंगल कोट्समध्ये द्या. आता मी परत दुसरा एक मेसेज देतो. इथे सेमिकॉलन नसला एंड करण्यासाठी तरीही चालतं, दिला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता वरचा जो मेसेज आहे तो मी दिलाय डबल कोट्समध्ये आणि जो सेकंड मेसेज आहे MEPRSM पॉलिटेक्निक नाशिक, हा मेसेज मी कशामध्ये दिलाय? सिंगल कोट्समध्ये दिलाय. आता हा अनटायटल दिसतंय इथे, हे दिसतंय अनटायटल? येस सर. मग मी आता ह्या प्रोग्रामला काय करणार, सेव्ह करणार. नॉर्मल जसं सेव्ह करतो तसंच, बरोबर. फाईलमध्ये जायचं, सेव्ह म्हणायचं, कंट्रोल एस केलं तरी चालेल आणि जिथे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही प्रोग्राम सेव्ह करणार. आता मी एक जस्ट सांगतो तुम्हाला, डेस्कटॉपला सेव्ह केला. तुम्ही तसं नाही करायचं. तुम्ही काय करायचं, एक DE ड्राईव्हमध्ये तुमचं एक पायथॉन प्रोग्राम्स नावाने एक फोल्डर बनवा आणि त्याच्यामध्ये ते प्रोग्राम सगळे 1 बाय 1 सेव्ह करा. मी आता इथे म्हणतो सॅम्पल प्रोग्राम. ओके, सेव्ह केला. झाला इथे सेव्ह प्रोग्राम. ओके. मग आता प्रोग्राम रन करण्यासाठी इथे दिसतंय रन ऑप्शन. येस. शॉर्टकट की काय आहे? F5. ओके, मी दाबणार F5. प्रोग्राम रन होईल. हे ॲज इट इज येईल वरचं आणि कुठला प्रोग्राम झाला ते दिसतंय, कुठून रन झाला ते पण दिसतंय. रिस्टार्ट सी युजर्स ॲडमिन डेस्कटॉप सॅम्पल प्रोग्राम डॉट पाय. तर तुमचा पायथॉनचा प्रोग्राम हा कोणत्या एक्सटेन्शनने सेव्ह होतो मग? .py. ओके, व्हेरी गुड. .py, दॅट इज PY, पायथन. व्हेरी गुड. सीचा प्रोग्राम कोणत्या नावाने सेव्ह होतो एक्सटेन्शनने? .c. व्हेरी गुड. C++चा? .cpp. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अँड जावाचा? .java. .जावाने सेव्ह होतो. HTMLचा? .html. आणि CSSचा प्रोग्राम क्लायंट साइड स्क्रिप्टिंगचा? .html ने सेव्ह होतो. हो. ठीक आहे. .html म्हणजे HTML फाईलमध्येच तुम्ही स्क्रिप्टिंगचा कोड लिहितात, मग तो CSSचा असेल किंवा दुसरा कुठलाही असेल. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही प्रोग्राम रन करणार आहे. हा झाला तुमचा सॅम्पल प्रोग्राम, दॅट इज प्रिंटिंग मेसेज ऑन आउटपुट स्क्रीन. हा प्रोग्राम आणि हे त्याचं आउटपुट. तर सगळ्यांनी नोट डाऊन करायचं आहे. सॅम्पल प्रोग्राम हा झाला तुमचा सेकंड एक्सपेरिमेंट. कोणता एक्सपेरिमेंट झाला हा? सेकंड एक्सपेरिमेंट, प्रिंटिंग मेसेज ऑन स्क्रीन. व्हेरी गुड. सेकंड एक्सपेरिमेंटचं नाव असते. तर नॉर्मल एक मेसेज. तर तुम्हाला दोन्ही वे सांगितले मी की कसे तुम्ही सिंगल कोट्स यूज करून किंवा डबल कोट्स यूज करून प्रिंट करणार आहेत. तर वरती हेडिंग द्यायचं आहे सॅम्पल प्रोग्राम. काय आहे? प्रिंट मेसेज ऑन आउटपुट स्क्रीन. प्रोग्रामचं नाव पण लिहा, सॅम्पल प्रोग्राम .py, PY असं लिहा, कारण की तेव्हा तुम्हाला समजणार आहे की पायथॉनचा प्रोग्राम हा .py नावाने सेव्ह होणार आहे. कदाचित तुम्हाला ऑनलाईनला तसं क्वेश्चन विचारू शकतात ते की विच एक्सटेन्शन यूज टू सेव्ह द पायथॉन प्रोग्राम .c, .cpp, .python, .py. .py. व्हेरी गुड. तर माहिती पाहिजे तुम्हाला म्हणून ते स्पेसिफिकली नोट डाऊन करायला सांगतोय मी तुम्हाला. झालं असेल तर मला मेसेज करून सांगा.
प्रोग्राम लिहायचा आहे. प्रोग्राम काहीच नाही, इतकाच प्रोग्राम आहे. याच्यात कुठे void main आलेलं नाही, डायरेक्ट तुमचं प्रोग्रामिंग स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आणि हळूहळू जसं आपण प्रॅक्टिस करू तसं अजून जास्त क्लिअर होईल तुम्हाला. आणि हे त्याचं आउटपुट, हा प्रोग्राम आणि त्याचं आउटपुट. ओके, होईल सर. रन करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट F5 किंवा इथे येऊन रन मेनू मध्ये येऊन इथे तुम्ही रन म्हणणार आहे आणि रन करणार आहे. ठीक. हॅलो सर. बोला. सर या प्रोग्राम मध्ये जर एरर आलं तर ते कसं सॉल्व्ह करायचं? कारण डायरेक्ट सॉल्व्ह नाही करता येत ना ते तिथे जाऊन. येते ना सॉल्व्ह करता. आता सपोज माझ्याकडनं हा डबल कोर्स राहिलाय, इथला एक कोर्स कम्प्लीट करायचा राहिलाय, बरोबर आहे. आणि मी इथे रन म्हटलं, ओके, सेव्ह केलं आणि त्याने एरर दिली. हे बघा, EOL व्हाईल स्कॅनिंग स्ट्रिंग इलिटरल. तर त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येतं आणि इथे दिसतंय हा मार्क करतो कुठल्या लाईनला एरर आहे, दिसतंय का? हो सर. हो. आणि त्याच्यानुसार तू दाखवेल. आता जसं आपण पुढे प्रोग्रामिंग करू तसं आता इव्हन मी इकडे देताना सिंगल कोट्स दिलेला आहे आणि इथे कम्प्लीट करताना डबल कोट्सने कम्प्लीट केलं. झालं का स्टेटमेंट कम्प्लीट? आहे इथे सिंगल नाही. कोट्स आहे, इथे डबल कोट्स आहे, इथे ग्रीन आलाय, इथे ब्लॅक यायला पाहिजे ना. हो. नाही झालं ना. सेव्ह केलं आणि रन केलं तरी तेच एरर देणार. हे बघा, या लाईनला एरर आहे. ओके. सर डन. ओके, व्हेरी गुड. तर आपण जसे प्रोग्राम करू, मी काय करेन, एरर पण तुम्हाला शो करेल एखाद्या प्रोग्राम मध्ये आणि तिचं कसं सॉल्व्ह करायचं ते पण मी तुम्हाला दाखवेल, प्रॅक्टिकली दाखवेल, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, हा प्रोग्राम झालाय तो. मी परत हे सगळं क्लोज करतो आणि कसं करायचं ते पण सांगतो. ऑनलाईनला पण सेम थिंग्स दाखवलंय मी तुम्हाला. एखादं सपोज कंपायलर दिसतंय इथे, हे बघा, हो. प्रिंट हॅलो वर्ड, रन म्हणायचं, आलं. हो. त्याच्यामुळे ती काही अडचण नाही. म्हणजे एखादं प्रॅक्टिकल परफॉर्म नाही होते तर तुम्ही मला कारण नाही देणार की सर माझ्याकडे लॅपटॉप नाही किंवा हे नाही आहे. मोबाईल आहे, मोबाईलवर नाही केलं तरी चालेल. ही वेबसाईट पण तुम्ही लिहून घेतली तरी चालेल किंवा डायरेक्ट गुगल केलं तरी येऊन जाईल तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे कमेंट द्यायची, तुम्हाला सिंगल लाईन कमेंट द्यायची असेल तर हॅश देऊन तुम्ही सिंगल लाईन कमेंट देणार आहे. काय हॅश देऊन तुम्ही सिंगल लाईन कमेंट देणार आहात, म्हणजे ते स्टेटमेंट तुमच्या प्रोग्राम मध्ये रन होणार नाही, विच इज यूज टू डिस्प्ले मेसेज ओनली. ओके. ओके. इथपर्यंत काही डाऊट नाही. आता मी परत आयडियल ओपन करतो. विंडोला आलो, आयडल म्हटलं आणि आयडल ओपन केलं. आलं बरोबर आयडल? हो. ओके. मग मी इथे येणार, फाईल, न्यू फाईल म्हणणार. आता मला ॲडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम करायचा आहे. तर मेसेज डिस्प्ले करतो मी, ॲडिशन ऑफ 2 नंबर. म्हणजे हे स्टेटमेंट आता मी काय दिलंय, कमेंट दिली आहे हॅशने. दिसतंय? हो. मोठं करू का याचं फॉन्ट, मोठी करू का? दिसतंय व्यवस्थित? दिसतंय सर. मोठी करायची असेल तसं सांगा, करता येईल आपल्याला. ओके, आता चांगलं दिसेल. ठीक आहे. आता मला 2 नंबरची ॲडिशन करायची आहे. तर इथे डेटा टाईप ॲज सच कुठलाही मेन्शन केलेला नसतो की इंट आहे की फ्लोट आहे की कॅरेक्टर आहे की स्ट्रिंग आहे. अकॉर्डिंग टू व्हॅल्यू इट्स रेकग्नाइज इट्स डेटा टाईप. तर नॉर्मली आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल डेटा टाईप इंटिजर आहे, फ्लोट आहे, कॅरेक्टर डबल आहेत. तर पायथनमध्ये तसं काही नाही आहे. पायथनमध्ये तुम्हाला असं कधीच मेन्शन नाही करायचं की इंटिजर ए इज इक्वल टू 10, काही गरज नाही आहे. ओके. चौथी म्हटले फ्लोट झेड इज इक्वल टू 22.48, अशी काही गरज नाही आहे तुम्हाला द्यायची. तन्मय, त्याच्या लक्षात? हो सर. यू डायरेक्टली मेन्शन दॅट इज ए इज इक्वल टू 10, सेमिकॉलन दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. मी म्हटलं बी इज इक्वल टू 45 सेमिकॉलन. मी म्हटलं सी इज इक्वल टू ए प्लस बी. इट्स रेकग्नाइज द डेटा टाईप ऑफ ए अँड बी.
तर आता ए ची व्हॅल्यू किती असेल केली मी 10, आणि बी ची 45, बोथ व्हॅल्यू आर इंटिजर टाईप. सो ए चा आणि बी चा टाईप कुठला झाला? integer, इंटिजर. व्हेरी गुड. मी जर इथे म्हटलं 10.34, आता ए चा टाईप कुठला झाला? float, फ्लोट. आणि बी चा? integer. व्हेरी गुड. आलं लक्षात? अशा पद्धतीने. सर खरंच तसं होतं का? तर आपण ते पण तुम्हाला मी दाखवतो की त्याचा टाईप प्रिंट करून दाखवतो. ठीक आहे. मग इथे म्हणतो मग मी प्रिंट टाईप ऑफ. टाईप नावाचं फंक्शन आहे. इथे आपल्या So आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. हॅलो. हा आता येते. हो, बीचा टाईप कुठला आहे? कसला? बी. बी व्हेरिएबल जो आहे त्याचा टाईप कुठला इंटिजर. आहे? बीचा इंटिजर. आणि ए चा? float. व्हेरी गुड. ते व्हायला पाहिजे तिथे प्रिंट. ओके. म्हणजे इथे आपल्याला त्याची टाईप प्रिंट होतील. मी इथे त्या दोघांची ऍडिशन केली तर तिचा टाईप कुठला येईल आता? फ्लोट अधिक इंटिजर, फ्लोट प्लस इंटिजर, फ्लोट. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार मग ऍडिशन ऑफ सी ची प्रिंट होईल. मग आता मी हा प्रोग्राम सेव्ह करतो. ऍड नावाने डेस्कटॉपला सेव्ह करतो आणि रन करतो. बघा. टाईप ए काय आला? Float, टाईप बी integer, सी इज इक्वल टू ए प्लस बी 55.23. 50.23 आणि इकडे प्रिसिजन पॉईंट आले तुमचे. बरोबर आहे. ऍडिशन इज इक्वल टू हा मेसेज ॲज इट इज प्रिंट झाला आणि आणि हे तुमचं प्रिंट झालं. येते लक्षात? हा. Yes. सीचा टाईप काय असला पाहिजे? Float. चला होतं का आपण ते पण एकदा क्रॉस चेक करूया. त्याच्यानंतर सीचा टाईप प्रिंट केलाय मी. परत इथे रन झाला. हा एकदा पहिला फर्स्ट रन झाला. सोडून द्या. इथे अनदर वेळेस रन झाला. हे बघा. हा ए चा टाईप, हा बी चा टाईप, ही ऍडिशन प्रिंट झाली आणि त्याच्यानंतर फ्लोट टाईप. जितके प्रिंट स्टेटमेंट आहे तितके इथे प्रिंट झाले पाहिजे. एनी डाऊट? No sir. समजलं मग ऍडिशन ऑफ टू नंबर? Yes. Type of A, type of B. It's a recognized in type according to value you assign to variable. व्हेरिएबल डिक्लेरेशन कसं करतो आपण डायरेक्ट मग पायथन मध्ये? Without त्याचा डाटा टाइप लिहिता डायरेक्ट द्यायचं आहे. ठीक आहे. नेम आणि सपोज तुम्ही युजरकडनं इनपुट घेताय. तुम्ही म्हटले इनपुट घेताय युजरकडनं. ते कसं घ्यायचं मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेलच. पण सपोज तुम्ही इनपुट घेताय. जर इनपुट थ्रू मी व्हॅल्यू दिली इंटिजर तर त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू त्याचा डेटा टाईप इंटिजर समजेल. तुम्ही त्याचं दिलं डायरेक्ट स्ट्रिंग तर तो डेटा टाईप स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करेल. तुम्ही फ्लोट व्हॅल्यू दिली तर तो डेटा टाईप फ्लोट कन्सिडर करेल. येते लक्षात? तुम्ही जी व्हॅल्यू द्याल त्याच्यानुसार त्याचा डेटा टाईप बदलतो. इंटरेस्टिंग? हो. व्हेरी मच इंटरेस्टिंग. येस. व्हेरी गुड. ठीक आहे. तर ऍडिशन ऑफ टू नंबर असं तिथे मेसेज द्या आणि प्रोग्राम लिहून घ्या. इथे दिलेले बघा. कमेंट कशी देतो मग आपण? युझिंग हॅश. सिंगल लाईन कमेंट म्हणतो याला. ओके. कमेंट जस्ट राईट टू द प्रोग्राम ऍडिशन ऑफ टू नंबर. मग पहिला ऑपरेटर आपला कुठला झाला? प्लस. दॅट इज ऍडिशन. मग नॉर्मल जे ऑपरेटर आहेत अरिथमेटिक ऑपरेटर. कोणकोणते अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत मग? ऍडिशनल, सबट्रॅक्शन. व्हेरी गुड. ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन हे तुमचे कोणते ऑपरेटर आहेत? अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. मग अरिथमेटिक ऑपरेटरचे तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करता येतीलच. ठीक आहे. तर हा ऍडिशन ऑफ टू नंबर झाला. सबट्रॅक्शन काय करता येईल मग? सबट्रॅक्शन कसं करू? तिथे मायनसचे साईन द्यायचे आणि खाली इथं मायनसचं साईन द्यायचं. मल्टिप्लिकेशन इथं स्टारचा सिम्बॉल द्यायचा. बरोबर आहे. हो. आणि त्याच्यानंतर
डिव्हिजनसाठी डिव्हिजनचा सिम्बॉल द्यायचा आहे. येईल. आता इथे तुम्हाला एखादं स्टेटमेंट एंड करायचं आहे तर सेमिकॉलन दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. हे बघा, या 2 स्टेटमेंटला मी सेमिकॉलन दिला होता, पण या बाकीच्या स्टेटमेंटला मी सेमिकॉलन नाही दिलाय. इट्स कन्सिडर. अँड पायथॉन इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. स्मॉल केस कॅपिटल केसचा फरक पडतो. आलं लक्षात? केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. समजा प्रिंट आहे, याचा आता पिंक कलर इथं लेव्हेंडर कलर आलेला आहे, मी पी कॅपिटल लिहिला तर हे फंक्शन नाहीये, म्हणून याचा कलर काय आला, ब्लॅक आला. दिसतंय? हो. म्हणजे केस सेन्सिटिव्ह आहे, याला एरर आहे. आता रन करतो, इट्स इंटरप्रिटर मोड मध्ये ओपन होतो. त्याच्यामुळे पहिले 3 स्टेटमेंट रन झाले, पण त्याच्यानंतर त्या स्टेटमेंटला जिथे कुठे एरर आली तिथे त्याने नाव दिलं. तर साक्षीने प्रश्न विचारला होता की सर एरर कसे समजायचे आता, तर हे 3 स्टेटमेंट रन झालेत ना, म्हणजे या 3 स्टेटमेंटला काही अडचण नाहीये असं त्याचा अर्थ झाला. ओके, तर 3 स्टेटमेंट कोणते, हे झालं आणि डिव्हिजन पण प्रिंट झाली, इथपर्यंत तर रन झालं. मग राहिलं कोणतं स्टेटमेंट, प्रिंट टाइप मग त्यालाच एरर आहे. आणि बघा तिथे दिलेलं आहे त्यांनी, रीड दिस प्रिंट टाइप सी नेम एरर नेम प्रिंट इज नॉट डिफाईन. प्रिंट इज नॉट डिफाईन, का बरं नाही डिफाईन असं म्हटलं त्यांनी? कारण ती केस सेन्सिटिव्ह हा, व्हेरी गुड. तर याचं पी कॅपिटल आहे आणि असं फंक्शन नाही लिहिलेलं आहे त्यांनी. सगळ्या गोष्टी तिथं काय पाहिजे आपल्याला, स्मॉल केस मध्ये पाहिजे. आलं लक्षात? हो ठीक सर. आहे. सो आजचा होमवर्क आहे, तुम्हाला होमवर्क ऐकून घ्या आणि मला ग्रुपला जरी सेंड केलं तरी चालेल. तर होमवर्क आहे ऍडिशन झाला, सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन झाला. सेपरेट प्रोग्राम लिहायचा बरं, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. तर असं का बरं करायचं असं सांगा बरं. हॅलो, सेपरेट प्रोग्राम का लिहायचे? प्रॅक्टिस. व्हेरी गुड, प्रॅक्टिस होणार आहे म्हणून. ठीक आहे, तर ती लिहायची. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ सर्कल. हे 2 प्रोग्राम ऍडिशन मध्ये करा, एरिया ऑफ रेक्टँगल अँड एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? हा रेडियस झाली सपोज आर, रेडियस झाली सपोज 7.5. काय आहे? एरिया इज इक्वल टू काय, 3.14 इंटू आर. व्हेरी गुड. एरिया ऑफ सर्कल एरिया झाला तुमचा प्रोग्राम. किती ओळीमध्ये प्रोग्राम झाला तुमचा? 3. किती स्टेटमेंट प्रिंट होतील? थांबा, हे क्लोज करतो कारण की आधीची मेसेज दिसत होतं ना तिथे. आता व्यवस्थित दिसेल. आलं का बरोबर? झाला प्रोग्राम. एवढाच प्रोग्राम आहे एरिया ऑफ सर्कलचा. वर्ड मेन नाही लिहायचं, कुठली हेडर फाईल इन्क्लूड नाही करायची, काही इम्पोर्ट पण नाही करायचं. असं लिहिलं की प्रोग्राम संपतो. सोपं आहे. डेटा टाईप पण नाही सांगायचं आहे. आता एवढंच आहे फक्त की आर ची जी व्हॅल्यू आहे, रेडियसची जी व्हॅल्यू आहे, आपण डायरेक्ट डिफाईन केली की आपण युजरकडनं पण इनपुट म्हणून घेऊ शकतो. ती कशी घ्यायची आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. इथपर्यंत समजलं का? हो. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ सर्कल हे 2 प्रोग्राम तुम्हाला होमवर्क साठी आहे. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्याकडे असतील ते तुमच्यासोबत प्रोग्राम. काढला? मग आजसाठी तुम्हाला एक काम आहे की ज्यांच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर सिस्टम आहे त्यांनी प्रोग्राम म्हणजे आयडियल पायथन आयडियल जे आहे ते डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, प्रोग्राम रन करून पाहिजे. ज्यांच्याकडे नाहीये, मोबाईल आहे फक्त, तर त्यांनी काय करायचं, ऑनलाईन जाऊन एक तर पायथन साईटवरनं करा किंवा ऑनलाईन कंपायलर जे आहे ते तिथून केलं तरी चालेल. ओके, ओके सर. सो टुडे वी स्टॉप हियर. In the next lecture we'll continue with some another functions and some basic program related to Python. So आपला फर्स्ट एक्सपेरिमेंट आणि सेकंड एक्सपेरिमेंट पण कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांनी नोटबुक घ्यायची आणि ते एक्सपेरिमेंट लिहायला सुरुवात करायची.
तन्मयी, येस सर. समजलं? हो. ठीक आहे. आता सगळ्यांनी मेसेज करून सांगायचं आहे की तुम्हाला समजलं आहे का? येस तर येस, अंडरस्टूड म्हणा, नो. Very good. So thank you so much. Tomorrow we'll continue, or in next lecture we'll continue with next topic. Thank you so much.